सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी। नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झालाय। पेपरफुटीचं मुख्य केंद्र उमरेड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। उमरेडमधील शिकवणी वर्ग संचालक डॉक्टर अतुल चौधरीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जेई, नीट आणि 8वी ते 12वीचे सुमारे 175 विद्यार्थी या क्लासमध्ये शिकतात। 26 जानेवारीला 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेण्यात आली होती आणि या सराव परीक्षेत दिलेला रसायनशास्त्राचा पेपर आणि बोर्डाच्या पेपरमधले बहुतांश प्रश्न आणि काही प्रश्नांचा क्रम बहुतांश सारखा होता। प्रश्न तसंच क्रमही एकसारखा असल्याने संशय बळावलेला आहे। वाशिम जिल्ह्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षेदरम्यान झालेल्या कॉपी प्रकारांसंदर्भात दोषी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात येते। आतापर्यंत 22 जणांना निलंबित करण्यात आले अशी माहिती शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद वाशिम मंगल धुपे यांनी दिलेली आहे। अमरावतीमध्ये 10वीच्या 2 विद्यार्थ्यांनी घरी बसून परीक्षा दिल्याचं समोर आलंय आणि या प्रकारानंतर गट शिक्षणाधिकारी सुधीर खोडे यांचं निलंबन झालं असून त्यांना अटकही करण्यात आली आहे। सुधीर खोडे हे अंजनगाव सुर्जीचे गट शिक्षणाधिकारी आहेत। त्यांनी इंग्रजी विषयाचा पेपर विद्यार्थ्यांना घरी बसून लिहून दिला होता। चोरीला गेलेला पेपर विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी बसून लिहिला होता। 2 विद्यार्थ्यांपैकी एकाचा पालक राजकीय नेता असल्याचं समजतंय। 2 विद्यार्थ्यांसह पालकाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। विस्तार अधिकारी सुशील अभ्यंकर आणि एक पालक फरार असल्याचंही कळतंय। आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या बजेटमध्ये तृतीयपंथीयांसाठी योजना असण्याची शक्यता आहे। तृतीयपंथीयांना उद्योगधंद्यांसाठी कर्ज पुरवठा होण्याची शक्यता आहे। लोकप्रिय घोषणांपेक्षा धोरणात्मक निर्णयांवरती भर राहील असा अंदाज आहे। मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची बजेटमध्ये घोषणा होऊ शकते। मत्स्यसंपदा योजनेसाठी 1200 कोटींची तरतूद होऊ शकते। महसूल वाढीसाठी रेडी रेकनरच्या दरांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे। तर फडणवीसांच्या बजेटमध्ये काय असेल, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। स्थानिक मासळी बाजाराला बळकटी दिली जाईल। मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मत्स्यपालनाच्या तलावांची दुरुस्ती, गाळ काढणं आणि पुनरुज्जीवित करणं ही कामं त्यामध्ये समाविष्ट असतील। पालिका तिथे मत्स्य बाजार असं धोरण असेल। बर्फाचे कारखाने उभारणं, अंदाजे 1200 कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी होण्याची शक्यता आहे। तृतीयपंथीयांना 2 लाखांपर्यंत व्यवसाय कर्ज मिळण्याची शक्यता आहे। पहिल्या टप्प्यात 1000 तृतीयपंथीयांना कर्जाचं वाटप होईल। दीर्घकालीन कर्ज योजनेत 2 लाख, मध्यम कर्ज योजनेत 50,000चं अर्थसहाय्य होईल। भाजीपाला विक्री, चहा दुकान, किराणा दुकान आणि टीव्ही फ्रीज दुरुस्तीसारखे उद्योग करता येऊ शकतात। 2011च्या जनगणनेनुसार तृतीयपंथीयांची संख्या 40,891 आहे। नवीकरणीय ऊर्जा व ऊर्जा साठवणूक धोरण 2035 पर्यंत 65% वीज खरेदी नवीकरणीय ऊर्जा स्रोतातून होईल। वीज मागणीपैकी किमान 10% ऊर्जा साठवण केली जाईल। नवीकरणीय ऊर्जा क्षमता 100 गीगावॅट पर्यंत वाढवणार। हायब्रिड प्रकल्प आणि ऊर्जा साठवणुकीवर भर दिला जाईल। सौर पवन व सौर पवन हायब्रिड प्रकल्पांसोबत सहस्थापित ऊर्जा साठवणूक प्रणालीचं बंधन असेल। अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नेमकी कोणती आव्हानं असतील तेही आपण जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। पगार आणि पेन्शनवरचा वाढता 41% अर्थात
3.12 लाख कोटी रुपयांचा खर्च असेल. कर्जाचं व्याज फेडण्यासाठी 10.7% खर्च, वर्षाला 64,659 कोटींचं व्याज राज्याला कर्जावर भरावं लागतं. कृषी विकास दरामध्ये 5.7% घट होऊन 3.4% तो आलाय. सरकारी अर्थसहाय्य 58,528 कोटींवर. 1,70,546 कोटी रुपयांची वार्षिक अनुदानं. लाडक्या बहिणींचा हप्ता 1,500 वरून 2,100 रुपयांवर नेणं. तर महाराष्ट्रावरचं कर्ज सातत्यानं वाढतंय. मागच्या 12 वर्षात कर्जात तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. तर 2014ला राज्यावरचं कर्ज होतं 2.9 लाख कोटी. 2022 मध्ये ते कर्ज झालं 6.19 लाख कोटी. 2023 मध्ये ते कर्ज होतं 7.18 लाख कोटी. तर 2024 मध्ये ते कर्ज होतं 8.39 लाख कोटी. 2026 मध्ये कर्जाची रक्कम पोहोचली आहे 9.32 लाख कोटी. दरम्यान आजचा अर्थसंकल्प हा अजितदादांशिवाय असल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना अश्रू अनावर झाले, तर काहींनी अजित पवारांच्या आठवणीही सांगितल्या. अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही